तर भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आता दाखल झाले आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, किरण रिजिजू यांची उपस्थिती या मंडळामध्ये. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी हे शिष्टमंडळ आता दाखल झालेले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आता तक्रार दाखल केली जाणार आहे. खरगेंच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झालेले. आक्रमक पवित्रा आता भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी घेतलाय आणि कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काय टीका केली तेही आपण पाहूया. कावीळ झालेल्यांना सगळं जगच पिवळं दिसतं. ज्यांच्या राजवटीत दहशतवाद्यांना रान मोकळं मिळालं होतं त्यांना आता दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसतात. खरगे साहेब, दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी दहशतवाद्यांवरच्या मोहब्बतनं सजलेला काँग्रेसचा इतिहास एकदा वाचाच. खरगेंनी केलेल्या विधानांतर राजकारण चांगलंच तापलंय आणि रवींद्र चव्हाण यांनीही अशा प्रकारे टीका केलेली आहे आणि सोशल मीडियावर त्यांनी टीका केली आहे.